टू माय चॅनल भावनाज वर्ल्ड। आणि आता आम्ही दोघंही रेडी झालेलो आहेत। सकाळचे वाजलेले आहेत 5:15। सो आज आम्ही कुठे जाणार आहेत ते तुम्हाला नक्कीच पुढे कळणार आहे। सो स्टे ट्यून। सो आता आम्हाला घ्यायला गाडी आलेली आहे आणि आता आम्ही निघतोय। सो गाडीमध्ये आहे माझी कझिन सिस्टर, 2 तिच्या मुली 7वी आणि 6वी आणि आत्या माझी। सो आता आम्ही असे निघालो। सकाळी फुल गाडीमध्ये अंधार होता आणि बऱ्यापैकी सगळी थंडी असल्यामुळे सगळ्यांनी स्वेटर्स घातले होते आणि दिसत नव्हतं आणि माझा आवाजही बसला होता। सो थोडा आवाज कमी होता म्हणून मग मी आता व्हॉइस ओव्हर करत आहे। सो अशी ट्रॅफिक लागली आम्हाला थोडी सकाळी। आता पाहिलंच की सावी किती बोलत होती आणि कंटिन्यू बोलत होती। ती मला वाटते गाडीमध्ये झोपली पण नसेल किंवा शांत पण बसली नसेल। सो आता असं करत करत आम्ही गगनगिरी महाराज मठ खोपोली इथे पोहोचलेलो आहोत। सो इथे खूप मोठं परिसर आहे आणि तुम्ही बघू शकता की गर्दी खूप आहे। क्रिसमसची शाळेंना सुट्टी असल्या कारणाने आणि मेन सॅटर्डे संडे असल्या कारणाने इथे खूप गर्दी आहे आणि हा आहे मठ। सो मस्त वाटलं, छान मोठा आहे आणि मी प्रॉपर म्हणजे लाईनमध्ये सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि इथे फोटोज लावलेले होते गगनगिरी महाराजांचे। मेन मठ होतं आणि बाकीच्या त्याच्या आजूबाजूला जे होतं तिथे फोटोज आणि व्हिडिओज काढायला अलाव नाही आहे। सो त्याच्यानंतर मग मी काढू शकली नाही। सो इथे शंकराचं मंदिर आहे, तिथेही छान दर्शन घेतलं। त्याच्यानंतर मग वरती गेलो आम्ही, जिथे वरती डोंगरावर गुहा आहे। त्या गुहेमध्ये गगनगिरी महाराज तपश्चर्याला यायचे। सो आम्ही इथे येताना भरपूर चटके आणि दगडही लागत होते, पण गुहेमध्ये त्यांची प्रतिमा पाहिला खूप छान वाटलं। खूप थंड होतं आणि मस्त होतं। गुहेमध्ये कोणी योग साधना करतात त्याच्यामुळे तिथे शांतता ठेवायची होती। सो लहान मुलांनाही आवाज करायचा नव्हता। सो आम्ही तिथे फोटोज क्लिक केले। इथून पूर्ण खोपोली शहर दिसते आणि मस्तपैकी मग उतरलो। तर आम्ही उतरलेलो आहोत खाली। कसं वाटलं सोनू तुला वरती चढून? असं तिखट असते, असं तिखट लागलं रिशोला वरती चढून। आणि तिकडे रिशोने बायनॅक्युलरमधून काय बघितलं? डोंगर। सो तिकडे जाताना दगड लागले होते भरपूर, त्याच्यामुळे रिशव तसा करत होता। पण तेही लागले पाहिजेत, आपण 90sच्या किड्सने ते अनुभवलेलं आहे, पण हे आताच्या मुलांना नाही माहिती। त्यानंतर गोशालेमध्ये गेलेलो, तिथून नंतर मग आम्ही परत महाप्रसादाची जी लाईन होती तिथे होतो। सो इथे हवन चालू होते आणि इथे आता हे सगळे असं बसलेले होते महाप्रसादासाठी। खूप छान होता महाप्रसाद। त्यानंतर फोटोज क्लिक केले आम्ही आणि त्यानंतर बाहेर पडलो। इथून निघाल्यावर आता आम्ही गणपतीचं मंदिर आहे महाडचं, ते पाहायला गेलो। ते अष्टविनायकमधला एक गणपती आहे आणि तो आहे वरदविनायक गणपती। सो तिथे दर्शन घेतलं। त्यानंतर तिथे जवळच दत्ताचं मंदिर होतं आणि मग तिथून आम्ही घरी परतीचा प्रवास सुरू केला। अशा प्रकारे आमची वन डे ट्रिप खूप छान झाली आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये। बाय बाय।